सनीज वर्ल्ड काय आहे असं जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने विचारलं तर काय आहे सनीज वर्ल्ड? सनीज वर्ल्ड पाहायला गेलं तर आत्ताच्या घडीला जर आपण म्हटलं तर ते रिक्रिएशनल सेंटर आहे असं जर म्हटलं तर वावगं होणार नाही. रिक्रिएशनल सेंटर म्हणजे कारण मी विचारतो की अगदी अलीकडच्या काळातल्या लोकांना सुद्धा म्हणजे ते कल्पना कळणार नाही म्हणून मी विचारतो की रिक्रिएशनल रेडियस किंवा रिक्रिएशनल सेंटर म्हणजे काय? बेसिकली आता जे पुण्याचं जीवनमान ज्या पद्धतीने झालंय किंवा शहराचं पुण्यातल्या लोकांचं जे जीवनमान झालेलं आहे त्या अशा अनुषंगाने की प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ ह्याची कुठेतरी सांगड घालणं, त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या इझिली अवेलेबल व्हाव्या आणि नागरिकांना तिथे त्यांचा स्वतःमधला एक स्वत्व जो आहे तो त्याच्यातून त्यांना मिळावा, हेच त्याच्या मागची बेसिकली धारणा आहे. फॅमिली एकत्र येणं, कौटुंबिक त्यांचा संवाद तिथे होऊ शकतो, विकेंड गेट अवे आहेत. ह्या अनुषंगाने कॉर्पोरेट आता ज्या पद्धतीने पुणे वाढतंय त्यामध्ये जर आपण पाहिलं हिंजवडी असेल, IT, याच्यामुळे जे पुणे वाढतंय त्यांना एक जवळचं एक डेस्टिनेशन की जिथे ते स्वतः एक कुटुंबाबरोबर वेळ घालू शकतील आणि आपल्या कॉर्पोरेट जरी असेल तर त्याच्यामध्ये टीम बिल्डिंग असेल, स्वतःचे हे करण्यासाठी असं म्हणून एक सनीज वर्ल्डकडे पाहिलं तर वावगं होणार नाही.